आता बनवते मी एकदम सिंपल असं सुक्कं वांगं. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आणि एवढं सगळं घालेपर्यंत काय सांगायचं. व्हिडिओ काढायचं म्हणलं की थोडंसं हेच होतं. फोडणी थोडीशी करपली बरं का. आता जाऊ दे तिकडं, आता करपलेलं खावं लागते. तुम्ही काय करपू देऊ नका. नंतर काय करायचं, थोडासा टोमॅटो घालायचा. अर्धा एक टोमॅटो घातला होता मी. आणि नंतर मग थोडेसे गरम मसाला, हळद, मीठ घालायचं. नंतर हे आहे कलरसाठी तांबडं तिखट घालायचं. सगळं मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि एक वाफ काढायची. इथं वांगी मी कट करून उभी उभी बारीक अशी कट केली ती कट केलेली वांगी घातली. थोडंसं पाणी घालायचं आणि वाफेवर वांगा आहे तर शिजवायचं. सगळं पाणी वगैरे संपलं की नंतर वरून घालायची चटणी, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट. एकदम सिंपल पटकन होणारं असं आपलं सुक्कं वांगं तयार झालं आणि भारी लागते हे वांगं. आता तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. आम्ही केली होती सुक्की भेळ आणि भाकरी, तर त्याच्यासोबत खाल्लं. चला तुम्ही या सगळेजण पटकन जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.